चला मी काय बनवणार आहे ते तुम्हाला लवकरच कळणार आहे. तर त्याआधी मी इथं सर्व काही मसाला मस्त वाटून घेतलेला आहे. आणि आज मी मस्तपैकी हातानेच पीठ भिजवून घेतलेलं आहे. आटा मेकरमध्ये पण खूप छान मस्त भिजलं जातं. पण आज चला म्हटलं 2-3 चपात्या करायच्या होत्या, मग त्यासाठी मी हातानेच भिजवून घेतलेले आहे. कारण मला इथं भाकरी पण बनवायची आहे. तुम्ही मसाला बघून तर समजूनच गेले असतील तर काय, आणि थंबनेल पण बघून समजूनच गेले असतील की काय बनवायचं आहे असं. तर चला मी इथं चपात्या मस्तपैकी करून घेते. जास्त काही चपात्या करायच्या नाही, 2-3 चपात्या बाकी जणांसाठी, आणि बाकी जणांसाठी इथं भाकरी करणार आहे मी. तर अशा प्रकारे मी चपात्या लाटून घेते. हे बघा 3च चपात्या आहेत. एक आता इथं टाकली गेली, दुसरे माझ्या हातात आहे. अशा प्रकारे मस्त मी चपात्या करून घेणार इथं. चला तर कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या, आरोग्याच्या, भरभराटीचा जावो ईश्वरच्याने प्रार्थना करते. चला बघा चपाती मस्तपैकी फुगते. बघा तुम्हाला दाखवते मी काय बनवणार आहे. मी आज बनवणार आहे चिकन, कारण की ते आधी मी शिजवून घेतलेलं आहे. तर चिकन आधी मस्त स्वच्छ धुवून घेतलं 2-3 पाण्याने, आणि मस्तपैकी कढईमध्येच मी शिजवून घेतलं आहे. चिकन आहे ना, कढईमध्ये लवकर शिजतं आणि कुकरमध्ये खूप जास्त शिजून जातं ते. त्यासाठी मी कढईमध्ये शिजवून घेते, कारण पटकन शिजतं त्यासाठी. तर बघा माझ्या 2 चपात्या इथं बोलता बोलता झाल्या. तर आता बघा ही तिसरी पण मी चपाती इथं करून घेणार आहे. चला तुमच्याशी बोलता बोलता आता माझी तिसरी चपाती पण लागली गेली, आणि ही दुसरी चपाती पण शेकली गेली. आता मी ही काढून घेते. तिसरी चपाती आता मी इथं शेकून घेते. त्यानंतर मला 2 छोट्या छोट्या भाकरी करून घ्यायच्या आहे. तर ही चपाती मी आता इथं तव्यावर टाकते. झाला अशा प्रकारे चपात्या माझ्या करून झालेल्या आहे. आता मी भाकरी करून घेते. तर याच कढईमध्ये मी चपात्यांचं पीठ भिजलं होतं. म्हटलं चला काय एवढे भांडे भरू, आणि चिकन मटण काय राहिलं की एवढे भांडे निघताना, सर्व काही वेगळे वेगळे भांडे निघतात, तर सर्व एवढे गोळा होऊन जातात भांडे. तर त्यासाठी मी म्हटलं चला याच कढईमध्ये चपातीचं पीठ भिजलं होतं, आता याच कढईमध्ये भाकरींचं पण मी पीठ भिजून घेतलं, आणि अशा मी पोळपाटवरच मस्तपैकी अशा थापून घेतलेल्या आहे. पोळपाटवरच खूप छान मस्त थापल्या जातात. पोळपाटवर सुद्धा भाकरी तुम्ही एखाद वेळेस करून बघा, मस्त थापल्या जातात, आणि जास्त काही भांडे पण वेगवेगळे भरत नाही. मग त्यासाठी मी इथं अशाच थापून घेतल्या.
तर अशा प्रकारे मी दुसरीसुद्धा भाकर अशीच करून घेणार आहे. बघा मस्त गोळा करून घेतला आणि असं आपल्याला मस्त, आम्ही तर चाळच म्हणतो, चाळ बनवून घ्यायचे आणि थोडंसं पीठ टाकून असं रोटपाटल्यावरच अशी थापून घेणारी ही भाकरसुद्धा त्या भाकरसारखी मस्त गोल आणि असं आजूबाजू तडे पडतात ना, तर असं हाताने दाबून घ्यायचे म्हणजे भाकर मस्त गोलगीट आणि फाटत पण नाही. तर तुम्ही बघू शकता. खूप मस्त भाकर आपली इथं झालेली आहे आता. बघू आपली भाकर झाली की नाही. आता मी साईडला गॅसवरच पालथे मारून भाकरचा फुगारा करून घेणार आहे. बघा अशी फुगते भाकर मस्त. माझा हा तवा असा चप्पट आहे ना, असा खोल तवा नाही आहे. मग अशी गॅसवर एका साईडला गॅसवर अशी फुगवावे लागते तिला, पण मस्त फुगून जाते आणि शेकली पण मस्त जाते. ही बघा मस्त झाली भाकर आपली. काढून घेतली मी आता आणि तव्यावर इथे ही आणखी एक भाकर केली, ती मी इथं टाकलेली. मस्तपैकी अशा छोट्या छोट्या 2 भाकरी करून घेतल्या मी आणि 3 चपात्या. तर चला, सर्वांची वेगवेगळी मागणी असते. कोणी म्हणतं मला भात पाहिजे, कोणी म्हणतं मला भाकरी पाहिजे, कोणी म्हणतं मला चपात्या पाहिजे. तर भात पण केला, भाकरी पण केल्या आणि चपात्या पण केल्या. आता ही भाकरसुद्धा अशीच शिजवून घेणार आहे मी मस्तपैकी. आता तुम्ही बघू शकता अशा झाल्या माझ्या ही भाकर पण आणि या 3 चपात्या मस्तपैकी. चपात्या खालीच ठेवायच्या, कारण की त्यामुळे अशा वाताड्या होत नाही. खाली वरती भाकरी खाली चपात्या नरमच राहतात. मग बघा ही पण भाकर मी आता अशीच शिजवून घेतलेली आणि हिला तर इथंच पालथी मारी, पण हिला काय तसा फुगारा येणार नाही, कारण तावा चप्पट आहे. मग गॅसवरच करावी लागेल तिला. हे बघा मी गॅसवरच ठेवली परत. चप्पट तावामुळे ना त्याच्यावर भाकर फुगारा धरत नाही, म्हणून मग मी अशी याच्यावर शिजवून घेते चप्पट तव्यावर आणि मग अशा फुगारासाठी इथं गॅसवरती ठेवते. चला आता झाल्या भाकरी, झाल्या चपात्या झाल्या. आपला तर आता मसाला पण बनवून झालेला आहे. तर मी आता डायरेक्ट भाजीच बनवते. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता वळू या रेसिपीकडे. चपात्या भाकरी आता मी झाकून देते इथं. चला आता आपण रेसिपीकडे वळूया. मी आता इथं गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे. ज्या कढईमध्ये मी शिजवली होती ना, त्याच कढईमध्ये करून घेते. जास्त काय भांडे भरत नाही मी आता. तर त्याच्यामध्ये तेल टाकलं, हा मसाला टाकलेला आहे. मसाला छान मस्तपैकी असं परतून घ्यायचा आहे. सर्व वस्तू आपण असं भाजूनच मिक्सरमधून वाटण करून घेतलेलं आहे, म्हणून जास्त पण काही परतवायची गरज नाही आहे. पण तेलामध्ये आहे ना थोडंसं परतून घ्यायचं, जास्त वेळ नाही परतवायचं. आणि खूपच मस्त तुम्ही बघू शकता मसाला मस्त असा परतवला जातो आहे. तर चला मी आता इथं हे शिजवलेलं चिकन मी इथं टाकते.
चला आता मस्त मसाला खरपूस असा परतवला गेलेला आहे. मी इथं साधारण ते 2च पड्या तेल टाकलेले, जास्त तेल काय टाकलेलं नाही, कारण चिकनचं तेल आधी सुटतं. त्यामुळे मी इथं आहे ना एका बाउलमध्ये आहे ना 2 वाट्या त्या आपल्या फुटाण्याची डाळ नाही राहत का, त्या भाजून घेतल्या आणि मिक्सरमधून दळून घेतल्या होत्या. त्याचं पीठ मी इथं 2 चम्मच घेतलेलं आहे. कारण की ना जास्त मसाल्याच्या भाज्या खायच्या आणि मग कमी मसाले वापरले ना मी तर भाजी थोडी पातळ होणार आहे. त्यासाठी मी ही फुटाण्याची डाळचं पीठ मी इथं ॲड करणार आहे. म्हणजे आपली भाजी मस्त अशी घट्ट होणार आहे. त्यासाठी आता कसं आहे ना, जास्त मसाले ना शरीरासाठी खूप हानिकारक असतात. तर चला, मी आता आधी चिकनचं पाणी टाकलं. आता हे चिकन पण इथं टाकून देते मी. बघा, खूपच मस्त दिसते ना भारी भाजी, आणि खायला तर एकच नंबर. खूप दिवसांनी बनवतो आम्ही चिकन मटण, खूप दिवसांनी, म्हणून मग एक अर्धा व्हिडिओ म्हटलं बनवून दाखवावा, म्हणून मी आज व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, आता मी इथं आहे ना हे डाळ्यांचं फुटाण्याची डाळचं 2 चम्मच पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकून घोल करून घेऊया आपण. मस्तपैकी असा घोल करून घेऊ. आणि हा घोल आहे ना आपल्याला इथं आता चिकनच्या रस्सामध्ये टाकायचा आहे. कारण की आपला चिकनचा रस्सा मस्त असा गाढा आणि घट्ट होतो आणि खायला खूप असं चवीदार लागतो. चव खूप छान येते या पिठाची. तर बघा, मी मिक्सरचं भांडं धुवून सुद्धा इथं पाणी टाकलेलं आहे. चला आता आपण हे टाकूया इथं. बघा, हा घोल मी इथं टाकलेला आहे. बघा भाजी आपली, आणि ते भांडं धुवून सुद्धा इथं टाकलेलं आहे. खूप छान आणि खूपच मस्त भाजी आपली इथं होणार आहे. उकडल्यावर तुम्ही बघा, अजून उकड फुटलेला नाही. उकडल्यावर पूर्णपणे असं मस्त घट्टी होऊन जाते भाजी.